राज्यात सध्या अवैध पद्धतीनं वास्तव्याला असणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे। याच मोहिमेत मालेगाव बांगलादेशी आणि रोहिंग्यांना लाचखोर करून जन्माचे दाखले दिल्याचं प्रकरण नुकतंच पुढे आलं होतं। या प्रकरणी गृह विभागानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना केली आहे। नाशिकचे पोलीस महानिरीक्षक या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील। त्याप्रमाणेच अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि विभागीय सहआयुक्त हे एसआयटीचे सदस्य असतील। समितीला चौकशी करून असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश देण्यात आलेत। बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखले दिल्याचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता मालेगावातनं अवैध स्वरूपात जन्म दाखले मिळवल्याचा आरोप होतोय आणि त्यावरती एसआयटीला काम करावं लागणार आहे।